नमस्कार सगळ्यांना, कसे बरे का? तर बघा, आज मम्मी वेगळं काहीतरी करते बघा खायला. तिला म्हणलं तर राहू दे, पण ती काय ऐका नाही आपलं. त्यापेक्षा म्हणलं दररोज दररोज चपाती आणि भाकरी खाऊन कंटाळा आलाय, म्हणलं आज बीच बनवायला लागली काहीतरी वेगळं. जिबीची चव पलटली हो थंडीमुळं. दुसरं काय तर नाही. आज आपल्याला बनवायची बघा डाळ भट्टी बनवायची आहे बघा. डाळ भट्टी त्यासाठी मी इथं भट्टीत घालून नाही, भट्टीत घालून डाळ बनवायची. ही मी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचा पीठ आणि काय गरा घेतलंय? टाकलाय. हा, गरा रवा म्हणायचं. तर थोडासा आपण ओवा पण टाकून घेऊया. वा. आणि गरम केलेलं गरम केलेलं तेल. तेल आहे वे, हाताने फिरवायचं आता. ती कसली लागते डाळ भट्टी? मी तर नवीनच ऐकते काहीतरी. खाल्ल्यावर सांगायचं कशी लागते. आता सांग. असं बघा, असं मिक्स करून घ्यायचं याला. आता मिक्स 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 करायचं. मिक्स आणखीन काय टाकायचं त्यात? मीठ टाकायचं राहिले की. ती भाजून करायची असते का तळून? तळून. आधीच तेल नाही डबा संपला या. आणि तू वय करायला लागली असं. बरं जाऊ दे, उद्या मस्त असा गुलाबजामुन करते काय? का ग? गुलाबजामुन खायला करायचं आहे मला लय आवडतो ग. आता गरम हाय केलंय बघा पाणी. आता ते मिक्स करायचं. गरम पाणी करून घेतलंय, मीठ टाकून मिक्स करून घेतलं. तर हे आपल्याला असा घट्ट असा एक गोळा बनवून घ्यायचा बघा ह्याचा. आता तू गोळा बनव. इकडं मांजरं बाहेर कुदळ खेळायला लागली ती बघ. आपण बघू मांजर काय काढतात नेमकं. हा का आपला गोळा झालाय मिळून बघा. आणि आता ते पुढची प्रोसेस. गोळा झालाय पूर्ण बघा. तर अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया. आणि वरणाला आपण डाळ शिजायला घालून घेऊ. आता ह्या जगाच्या चपात्या लाटायच्या त्या मग चपात्या असते त्या मग दाखवत तुला मी परत. बर बर बर. आता बघा सगळं झालंय. तेल लावून घेतले पहिलंच मोदकाया चाळणीला. आता ह्याला काय करूया आपण, थोडंसं गोळ्याला थोडंसं लाटून घ्यायचं बघा. आता थोडंसंच लाटायचं बरं का. हे असं लाटून घेऊया आपण त्याला. मासवडी करते काय? हे असं लाटून घ्यायचं. ही अशी घडी घालायची बघा. अशी एक घडी घालायची. ही अशी एक घालायची. ही अशी एक घालायची. आणि परत हे असं मुडपायचं नुसतं. म्हणजे लय दाबायचं नाही, म्हणजे मग कसं होतंय हे याला लेअर सुटत नाही. तर बघा, तर हे असंच आपल्याला सगळं हुंड बनवून घ्यायचे ते बघा. सगळं असंच असं गोल बनवून घ्यायचे ते. बर बर घ्या. आता असं सगळं मी पण पहिल्यांदा बनवायला लागली बघा. ही डाळ भट्टी म्हणते ती. डाळ आपण काही कधी खाल्ली नाही, तर म्हणलं बघाव बनवून आपल्याला पण जमतंय का. जमायला काय झालं जमणार ठीक आहे. येणारी गोष्ट येतीच माणसाला. आता ह्याची पूर्ण लाटी लाटतात म्हणजे नको ग. बघ आता इतकी मोठी लय पातळ झालं रे सगळं. असं ना का पातळ तर काय होते. आता ह्याच्यावर आपण तेल टाकून घेऊ थोडंसं. असं टाकून घेऊया. थोडंसं आपण पीठ टाकूया ह्याच्यावर असं. आणि पहिले तर अशी एक घडी घालायची. आणि एक अशी घालायची. एक अशी घालायची. आणि अशी एक तशी एक अशी एक अशी. इकडून एक परत अजून थोडंसं लाटून घ्यायचं असं. आणि ह्याला आता असं मुडपायचं. आणि असं असं गोळा करत ह्याला असं बनवायचं. आणि ही पण आपण असंच ठेवून आणि अशाच प्रकारे आपण सगळं असं गोळ गोळ बनवून घ्यायचं. हां, सगळं गोळ बनवून घ्यायचं. म्हणजे जेवढं आपण पीठ घेतलं ना त्याच्याप्रमाणे सगळं गोळ बनवून घ्यायचं बघा. आता असंच टाकले बघा शिजायला. मग धरणं बघाच्या धरणं म्हणजे एक 5 मिनिटं घातलं शिजायला घातलं होतं. हां. आणि ती पण बाहेर चुलीवर बनवायला लागली. इकडे डाळ शिजवून घेतली आहे बघा. हां, इकडे डाळ आहे बघा. इकडे डाळ शिजली. आणि इकडं वरण करण्यासाठी आपल्याला कांदा, एक टोमॅटो चिरून आणि बघा. हां, कोथिंबीर चिरलीच आहे. चिरली की कोथिंबीर. आता बरं तुम्ही ही करून घ्या. मी हाय आतमध्ये आता. परत हाक मारा झाल्यावर तुमचं. होय, खायला येईल का? हां, मग त्यासाठीच हाक मारा म्हणते ग. म्हणलं तुमचं झाल्यावर हाक मारा. घरातलं काम करायचं सगळं, मग बसायचं तिथं. अजिबात करणार नाही मी.
अजिबात नाही. ह्या मांजराला सांगू ह्या मांजराला सांग त्याला. घरातलं काम करायची मग तिकडे जा. सगळं झालंय हो, झाडून पुसून करून आली परत बाहेर वापस. बरं झालं. भांडी बिंडी लावली का सगळी वर? मंगन गारठं सुटले आधी कोरणात माहिती का? लय डेंजर सांगू नका. काल तर गो बाई 3 गोदड्या घेऊन झोपलो होतो तरी गार लागत होतं. बघा मग किती थंडी वाजत होती. चला आता दिशी जायची वाट बघूया आपण आता. शिजू द्या किती आता. त्या काय एखादा काट घालून बघा शिजलंय का नाही अजून शिजलं. नाही ना. अर्धा तास लागतो त्याला शिजायला. अर्धा तास बया. जेवढं शिजलं एवढं चांगलं होतं या. बरोबर असू द्या शिजू द्या. तर बघा आता इथं चालू आहे आपली ही करायची काय वरणाची तयारी बघा चालू आहे बघा आता इथं करायची अशी. तर त्याच्यात टाकलंय काय टाकलंय ग. लसूण हे टाकलंय. लसूण टाकलाय काय जिरं मोहरी आणि कढीपत्ता हलवा त्याला थोडा. टाका की आता ह्याच्यात कांदा टाकायचा थोडासा. टाका. काय काय असतं ते करून घ्या. आपलं जसं वरण बनवतो ना तसंच बनवायचं सेम. थोडं तिखट टाकायचं. तिखट नको अगं लय तिखट होईल. टाकायचं या. हा मग चालतंय टाकलं ते टाकायचं तेवढं. हां ह्या टाकून हलवून घ्या आणि लगे प्लेट द्या मला खायला. काय तुला बघतो. ही बट्टी तुझी कुठे गेली शिजलेली बट्टी. का बघा का आपली बट्टी शिजली बघा इथं. पाय हात दुखायला लागला माझा पाया. काढून घे की. हा तू काढून घे आणि ही हलव की तेवढं. तू हलव करपलं ती कडच त्याच्यात हे झालेलं. बघ 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 ती कसं करपलं या. करपू दे. पुढचा व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहावा. आता आपलं काय त्याला म्हणते ती भाजून झालं या. आणि आता टाकायचं त्याच्यात आपल्याला वरण बघा आणि हळद टाकायची बघा त्याच्यात आणि त्यात टाकून घ्यायचं तिखट कोथिंबीर. सगळ्या साध्या भाषेत काय म्हणायचं कुत्रीम. हा म्हणजे ती तुझं काय बट्टी खाऊन जाईल मांजर. डाळ पार गाळ केली तो. तेच गाळ झाली काय की बाबा. नाही झाली हाय चांगली आहे. शिजली जरा. हलवशील बघ त्याला. वा 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 छान घे हलवून मग असं पटापटा. तर हो का आपलं वरण रेडी आहे बघा. म्हणजे आणखी शिजायचंय थोडंसं. हाय का मीठ बीठ सगळं बघा झालंय ना. चालतंय छान झालं. हे बघ किती टाकली जात कोथमीर. सगळी कोथमीर दिसते हिरवी. चालतंय शिजलंय बघा. तर आता आपण ही बट्टी आहे का नाही ती कापून घ्यायचं त्याचं तळून घ्यायचं. हा तळून घ्यायचं आणि त्याचा 8 पार्ट करायचं बघा. कारण का आपली बट्टी जरा लईच मोठी झाली या. त्याच्यामुळे जरा असं कापावं लागते. 8 भाकर लागते ते त्याचं. एखादा लेअर दाखवा की सुटलेला. सुटले ते किती काय आतनं लेअर हो का? सुटले ते. छान असं लेअर सुटले ते त्याला. तळायला हो मांजरानं वळून घेतलं मांजरच खायला लागलंय आता. तर कसली पंचायत आहे. बरं जाऊ दे मी आणखीकडे. हा का आपल्याला ती बटाटा तळायसाठी ना आपण तेल ओतून घेतलंय बघा ह्याच्यात. असं तेल ओतायचं आणि तेलाचा डबा संपवायचा बघा. संपला. दिवाळीपासून दुसरा डबा चालू आहे बघा. होय असेल. मंगन ती बी संपला थोडाच राहिला या. मला का माहिती काय केलं आता. आणि गॅस बी संपवला. गॅस संपला त्याचा डबा संपला आणखी काय काय संपलं. आणि आता हे तळायचं चालू केलं बघा. तापलंय काय किती तापलंय. लेअर एकच नंबर सुटले त्या. काय सुद्धा डेंजर विषय झालाय नुसता. हे वासके काय माहिती आता खाताना कसं लागते. खाऊ नको. पप्पा तर खातच नसते बघा. आता काय होते काय माहित आता. चुलीवरची गावाकडची डाळ बट्टी. चुलीवरची गावाकडची डाळ बट्टी असं म्हणलं. डाळी बट्टी म्हणायचं. डाळी बट्टी. कुणी शोध लावलाय काय की ह्या डाळ बट्टीचा उगाच. मराठीत शब्द नाही काय त्याला काय बट्टीला. डाळ काय म्हणायचं मग. डाळ
पिठाचं गोळ. नाही टायटल लिहिताना तसंच करायचं. लिहिताना म्हणायचं आम्ही केलं वरण आणि पिठाचं गोळं खायला, असं टाकायचं वर लिहिताना. मला वाटतंय आता मी याच्यात डाळच टाकते, ती नव्हती हळदच टाकली. लक्षातच नाही टाकायची तर. देवात पण नाही. माझ्या मुळे लक्षात नाही राहिलं काय की तुझ्या. तूच बसली होती जवळ हे करायला. त्याच्यामुळे ध्यानातच नाही राहिलं. झालं का? शेवटी ती किती गं? नाही झालंय तसं दे. भाजून तरी का कुरकुरीत भाजलं पाहिजे की ते. मग भाज की मग. जरा बारीक चिराय पाहिजे होतं काय की आणखीन आपण. चहात आडबाट केलं ते काय. काय झालं? गेलं पळून मांजर. सांडलं सगळं. तर बघा ही आपली थोडी भाजी जरा गार झाली बघा, त्याच्यामुळे आता गरम करायला ठेवलंय. आणि ही हाय आपला बट्टा, ते झालाय बघा तळून बिळून असा मस्त असा बट्टा झालाय. आणि पप्पा खायला लागल्या ते वाटाणाच्या शेंगा. वाटाण्याची शेण वली आणि थंडी या दिवसातच मिळते ही. हा, माहिती आहे मला म्हणून तेवढं. खायची असते. आवडीने असते हे आपल्याला खायसाठी ठेवतो मी एवढं बाजार चला खावा आधी. हा. आपल्याला बाकी झाले आवडत नाही त्यामध्ये आणि कोणाला हे तर काय. हाय तूप. कोणी काय बी करू द्या. नसतं लावलं. आपला आवडीचा ही वाटाणा वाटाणा वली शेंगा. मस्त पैकी पप्पालाच वाटाणा आवडते त्या, आम्हाला नाही तर आवडत वाटाणा. कोणी पण माणसं टाकून खाते ती मस्त पैकी. होय होय पोह्यात टाकते ती. पण आपल्याला कुठं नाश्ता बेस्ट घ्या आता चला. तसलं हा. जेवणच काहून आपलं कामाला जावं लागतं. मग काय आहे हा, ही चुरा आधी धरा. नाही नाही. बटा चुरा की. वाटा चुरा काय तुमची बघा मला काय नाही अरे खाणार नाही का तुम्ही? मी बघणार नाही. अहो चुरा की हो बारीक असं. बरं असं बारीक चुरायचं आहे. मग काय करायचं ह्याला चुरून काही वाढलं वाळलं नाही ते, मग काय ओललं होतं ती काय शिजवलेलं. तर शिजवून हम्म. त्याला हे केले भाजले. बरं होय बरं बघू दे मग काय झालं नक्की अजून. काय असते ते. चुरा की जरा चुरा की. याचा यायला लागलाय वास मला पॅटीसारखा. आपल्याला येत पॅटीसारखा असेल. नाही काय ती आपला समोसा वास येतोय. त्याच्यावर ओतले काय भात का डाळ डाळ आहे डाळ. होय मटकीची डाळ मटकी डाळ असती. मग कशी वरण आहे वरण. वरण केले डाळी डाळी. काय केले अजून शिया गया बस तूप. बस 2 चमचा तूप. बस अजून काय आहे आता काय नाही. झाली कुठं आहे? हा झाली का डाळ भात? यात काय टाकायचं? डाळ भात अजून काय? डाळ भात नाही, डाळ भात आहे काय ते. मग? काय ग मम्मी, माझं बी विसरलं पप्पाच्या नादात नेमकं काय म्हणायचं ते बी. काय डाळ भात डाळ पावभाडा भट्टी असते बघा. हा डाळबट्टी बघा डाळबट्टी. त्याला डाळ पाव डाळ भाटी भाटी असते. म्हणायचं. पाव पाव डाळ डाळ भाटी होय बाटी. पाव डाळ बाटी असते. भाट्टी का बाट्टी काय म्हणायचं ते बी कळना. पाव डाळ भाटी आपण डाळ भाटी खाल्ली नाही अजून. म्हणूनच तुम्हाला केली आहे. खाल्ली नाही. खाल्ली नाही म्हणजे ते चव अजून माहीत नाही ना पहिले कूट कशी असते काय असते. कोणी खाल्ली आता खाय मिळी डाळाची भाटी. तर तुला टाकू असं वरून. नको मी टाकते हम्म. मी टाकते. तूप टाकू थोडंसं. मंगन 4 चमचे होत. या आमची काय डाळबट्टीची रेसिपी कशी वाटली ती आम्हाला, डाळ भाटीची हा डाळबाटीची रेसिपी कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. खाल्ली हा. मग आम्ही काय कधी खाल्णार आहे, आम्ही पहिल्यांदाच खातो की आम्ही बी. तो पहिल्यांदा माहिती असल्या माणसं वाटतं हे आहे हा पदार्थ. त्यामुळे आज कसला पदार्थ आहे ती आणि कळला. चव तर लागली आहे थोडीशी. बघूया आता असू पुढं द्या. कुठं तर मला खाता येईन जाऊन म्हणजे त्यांना बनवायला बाबा हे आपली ती कशी झाली आहे. हम्म? बर बर. हम्म. हा हे आपली झालती घालायसाठी ती कळलं डाळ भाटी. हा चालतंय. भात भाटी. का तुला बोला येत नाही काय? तिला माहित नाही. राहू दे मग. आडू बोलल्या माणसाने कसं बोलावं. हा अहो बोल ना आपल्याला काय माहित आहे ना आपल्याला ह्याची चव माहीत नाही कधी खाल्लं नाही. हं? आता पुढं कुठं खायला मिळेल डाळ भाटी ओरिजिनल तेव्हा ह्याची त्याची चव काढणार काय आहे. बरोबर आहे. तरी जीत काय. डाळ आणि भाटी हा कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बाय बाय.